झिंग चिक्का झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा झिंग चिका झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा अंगणात बहरली माझ्या दारी माझी वेल रानो रानी भटकतो शोधत मी तेच फूल अंगणात बहरली माझ्या दारी माझी वेल धुंद करी गंध तिचा जीवाची ही घाण मेल कशासाठी कोणीतरी सांगा सुख घाली माझ्या दारी पिंगा झिंग चिका झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा चिका झिंका चिका का उगाच शोधित बसशी जे असे तुझे तुझ पाशी झिंग 50% खर्च करणार म्हणजे मी करणार नाही तर मग राहिलं म्हणजे नाहीतर लग्न मोडलं. अगं काहीतरी काय म्हणतेस तू? अगं लग्न कसं मोडेल? काहीतरीच बाई तुमचं. एवढ्या शहरनं कुणी लग्न का मोडतं? 63 मुली नाकारून त्यांनी पसंत केलंय तुला. काय बोलताय जावई बाप? नाही 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 असं नाही बोलायचं. अहो राधाचं लग्न मी कसं मोडेन, कसं मोडू देईन मी? 71 मुलं नाकारल्यानंतर लग्न ठरलंय. देवाची इच्छा आहे ही देवाची इच्छा मी मोडेन? नाही 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 असा विचारही नाही करायचा. असं अजिबात नाही बोलायचं. नाही अहो मी असं नाहीच म्हटलं. म्हणजे हो ना, मग शपथ घ्या माझी आधी. हा शपथ घ्या म्हणा, पुन्हा असं नाही म्हटलं. हो 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 नाही म्हणजे काय झालं की तुमचं भांडण झालं आणि म्हणून तुम्ही लग्न मोडलं असं दिग्या काका म्हणाला. अच्छा 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 अच्छा. कोणी गाढवाने सांगितलं का तुला? काय काय कुणी नाही बघितलंस कुठं आता तू? अरे काय करायला निघाला होतास तू? मग तुम्ही असे भांडत होतात की मला वाटलं. असं कसं वाटलं तुला? मग तुम्ही भांडलातच कशाला? दादा तुला मी बुद्धी माझ्या बुद्धी मला सांगतो मी तुला. असू दे बाबा, लेट इट बी. म्हणजे याआधी आम्ही नाही का दोनदा काय म्हणजे आम्ही पण नाही का विश्वास ठेवला या गोष्टीवर. एक काम करते मी, पप्पांना फोन करते, मग तुम्ही बोला त्यांच्याशी. चालेल ना? चालेल, पण माझं म्हणणं त्यांना ऐकून घ्यायला गेलं. हा अगं फोन वाजतोय. फोन लागलाय पण एंगेज येतोय. एंगेज येतोय? हॅलो. अगं बाई अहो आता राधा तुम्हालाच फोन लावत होती. बोला बोला महेश. अरे वा हो हा बोला. श्रीपादराव आपण भांडलो आणि पोरांनी गैरसमज करून घेतला आपण लग्न मोडलं म्हणून. अहो गैरसमज कसला? हा घोटाळा सगळ्यात दिग्यामुळे झालाय. नाही नाही पण आपणही जरा भांडायला नको होतं. हो हो ते खरंच आहे. मी एक काम करतो, आमचे 60% तुमचे 40% लॉक करून टाकतो. हो काहीच हरकत नाही. म्हणजे मी 60% आणि तुम्ही 40% ना, करू की आपण ऍडजस्ट. हे बघा महेशराव, परत हे असलं काही बोलू नका. अहो आपल्या भांडणामुळे मुलांची फरफट कशासाठी? नाही तर पळून जाऊन लग्न करतील ते. एक मिनिट. हे बाबा रे, पळून बिळून जाऊ नका तुम्ही. नाही आमची ही आता नाहीये, तर मला तरी तिचं कन्यादान करायचं आहे. नाही नाही. हा बोला. चला मग आता ठरवून टाकूया आणि परत या हिशोबाच्या विषयावर आपण बोलायचं नाही अजिबात. आता काय
आमची मुलीची बाजू आहे, ऐकून घ्यावंच लागेल. पण हे बघा श्रीपादराव, हे जे 10% आहेत ना, हे माझ्यावर उधार राहिले बरं का. चालेल चालेल. बरं, तुमची राधा आली आमच्याकडे समजूत काढायला आमची. हो, आणि आमचा घरा आमच्याच घरी आलेला आहे, तेव्हा आता दिवसभर गप्पा मारून संध्याकाळी आनंद लुटल्याशिवाय काय मी त्याला घरी पाठवणार नाहीये. आणि राधाला सुद्धा जेवल्याशिवाय पाठवणार नाही आहोत. जरूर 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 जरूर, माझी काही हरकत नाही. बरं, ठेव. चालेल चालेल. जीवया नंतर आधी दिग्याचा फाडशा पाडतो. दिग्या, चल बेबी, तयारीला लाग आता. चमचमीत काहीतरी खायला करायला सुरुवात कर ना. बढिया. आज लाफ्टर क्लब कॅन्सल माझा. आज काय जायची गरज नाही मला. आनंद संध्याकाळी. त्यामुळे सुरुवात करू आता हळूहळू आपण. सॉरी हा, म्हणजे तुझी इच्छा नसताना तुला आज पुन्हा एकदा माझ्या याच 2 चाकांवर बसून यावं लागलं. हो, पण आज जर मी नाही म्हणाले असते तर आपले राडे झाले असते आणि दिवसभर खूप झालंय आपल्याला पुरेसं. हो, म्हणजे जनरली काय होतं, तू लग्न मोडतेस, आपण लग्न मोडतो. आज आपण ऍक्च्युली ते जोडलंय नाही का. हो. एरवी ना आम्हाला खर्च खूप जास्त येतोय म्हणून लग्न मोडतात आणि इकडे आपल्याकडे आम्हाला जास्त खर्च करायचा म्हणून लग्न मोडत आलं होतं. पण मी तुला सांगू का आता, मला असं वाटतं की तुझे पप्पा बरोबर बोलत होते. आय थिंक बाबा फारच भावनिक वगैरे होत होते. नाही, उलट तुला सांगू का ना श्याम, मला ना तुझ्या बाबांचं म्हणणं जास्त म्हणजे व्यावहारिक दृष्ट्या करेक्ट वाटलं. मला अभिमानच वाटलं त्यांचा. मला आयुष्यात असं वाटलं नव्हतं की मी कोणाशी तरी असं बोलेन की अहो आमची मुलीकडची पण माणसं असतील, तुमची मुलाकडची पण माणसं असतील, ही भाषा मी कधी वापरेन. पण अरे ते हटूनच बसले. ते म्हणाले की आम्ही जास्त खर्च करणार. एकूण काय, आज पुन्हा एकदा आपलं लग्न तुटता तुटता परत होणार. हो बाबा, वाचलो आपण. पण म्हणजे आपलं आधीचं ठरलेलं बरोबर होतं ना, रजिस्टर लग्न करण्याचा निर्णय. करेक्ट. एनिवे, थँक्यू सो मच. का? अरे माझ्या पप्पांची समजूत काढलीस ना तू. ओ, पण त्या लॉजिकने तू पण समजूत काढलीस ना माझ्या बाबांची, त्यामुळे मी पण तुला थँक्यू म्हटलं पाहिजे. हो, म्हण ना मग. पण मी नाही म्हणणार, कारण प्रेमामध्ये नो सॉरी आणि नो थँक्यू. लव्ह स्टोरी, एरिक सिगल. पण तू मैंने प्यार किया मधनं कॉपी केला असणार ना. एक मिनिट. तू मला खूप मूर्ख समजतेस का ग? खूप नाही, पण समजतेस. मी गंमत केली रे तुझी. नाही, एक मिनिट. तू मला प्रश्न विचार. नो कम ऑन. काय? कम ऑन, आय इन्सिस्ट. कम ऑन, विचार. नाही, एनिथिंग अंडर द स्काय. तू मला प्रश्न विचार. कम ऑन. काय आता कम ऑन. एनिथिंग दॅट कम्स टू माइंड. कम ऑन. मी काय परीक्षा घ्यायची का हो तुझी? विचार ना. ओके, मला सांग, वाफेच्या इंजिनाचा शोध कोणी बरं लावला? जेम्स वॉट. हो, पुरझा. वपू काळे. वाडा चिरेबंदी. एलकुंचवार. दी फाउंटेन हेड. ॲन राईन. मोनालिसा. लिओनार्डो डा विंची. हुशार आहेस तू. लक्षात ठेव, आयुष्यभर लक्षात ठेव की तुझं लग्न एका अत्यंत हुशार मुलाशी होतं. मी पेपर सोपा काढला होता. गुड नाईट. गुड नाईट. खरंच हुशार आहे. थँक्यू. आंबट ताकात जरा बेसन भिजवलात ना, हा की मस्त होतात अळूच्या वड्या. हो, कुकरला उकडून द्या. फक्त ते अळूची पानं आहेत ना, ती जरा घट्ट बांधा, नाहीतर ना सुटतात आणि मग तळताना प्रॉब्लेम होतो. आणि लिसन, राधाला जर फार तेलकट नको असतील ना, तर मग आपण ह्याला फोडणी घालतो ना ढोकळ्यांना, तशी फक्त वरून फोडणी घाला.
मस्त होतील. हो हो हो, चला मग ठेवू. हा अच्छा. महेशराव, राधाचे बाबा. अगं बाई, अगं मग ठेवलास का? मला बोलायचं होतं त्यांच्याशी. अरे देवा, हो का? अगं नाही, राहू दे, नंतर करूया. अगं आज संध्याकाळी ते साडीवाले येणार आहेत. हो, तेच सांगायचं होतं त्यांना. पण साडी खरेदीत राधाच्या वडिलांचं काय काम? अगं म्हणजे महेश राहणं नाही ग, त्या बेबी आत्या आणि राधा त्या पण येणार आहेत साड्या बघायला. त्यांना सांगायचं. शेवढच ना, मग काय राधाला मी कळवते की. बरं बहिणी, मी काय म्हणते, आता इतकी सगळी माणसं येणार आहेत ना, तर मग दहीवडे करू मस्त. म्हणजे साड्यांबरोबर खरेदी बरोबर दहीवडे मजा येईल. सुप्रिया, तुझ्या हातचे दहीवडे म्हणजे काय एकदम मस्त मेनू. एक काम करशील का? आज राधा येणार आहे ना, तर तिला तुझी दहीवड्यांची खास रेसिपी सांगशील का? म्हणजे आपल्या घरच्या आवडीनिवडी आता तिलाही समजायला हव्यात ना. त्यात काय बहिणी, सांगेन ना. आणि हे बघ, आपण ना ते सगळं आधी आटपून ठेवायचं. म्हणजे एकदा साडीवाले आले ना की आपण कुणी स्वयंपाकघरात नको. चालेल चालेल. बरं, तू करतेस ना राधाला फोन? लगेच कर. हा, राधाला आणि बेबी आत्यांना या म्हणा. बेबी आत्या. हा. ए शहाणे, तू मोबाईलवर खेळतेस काय? चल 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 चल, आटप, तयारी कर. अगं साडी खरेदी करायला जायचं ना त्यांच्या बरोबर आपल्याला. चल बाळा, चल, उठ 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 उठ. ऐक ना ऐक ना ऐक ना, आत्ती मी काय म्हणते, हे बघ, दोघींनी एकत्र रिक्षाने जायचंय हा, पण तू वेगळी मी वेगळी चालणार नाही. ऐक तर, प्लॅन थोडासा वेगळा आहे. हा हा. हे बघ, समजा आपण असं केलं हा की तू एकटीच गेलीस आणि मी आलेच नाही, तर चालेल ना? हो. हा काय हा, अजिबात चालणार नाही. अगं असं काय करतेस बाळा, तिकडे सगळेजण तुझी वाट बघत असतील. हा, आणि हे बघ, तुझ्या लग्नाची खरेदी आणि तूच साडी खरेदी करायला नाही, कसं वाटेल त्यांना, हो की नाही बाळा? चल. तू एक काम कर ना आत्ती, तू निवड ना साडी, तुझं चॉईस अप्रतिम आहे, मला आवडेल तू निवडलेली साडी. हा, नाही पण तरी जर तुला यावंच लागेल हा, असं नाही करायचं. चल चल बघू, चल चल चल. आत्ती तिकडे खूप बायका असतील ग. नाही म्हणजे त्याचा मला प्रॉब्लेम नाहीये, म्हणजे खूप बडबड कलकल असेल ना. आणि खरं सांगू का, ते काय बनारसी फनारसी पटोला फटोला, मला त्या प्रकारातलं काही कळत नाही. शून्य अक्कल आहे मला त्यातली आत्या, खरंच. असं कसं, असं कसं? काही शून्य अक्कल वगैरे नाही. नाही, प्रकार नाही कळणार तुला, पण रंगसंगती तर कळेल की नाही. हे गब्बू, आणि तू काय एकदमच ढ नाहीयेस हा. अगं 10वी मध्ये तुला 87% पडले होते. 87. कळेल ग, सगळं काही कळेल. चल चल चल, पटकन तयारी कर, चल. व्हॉट काइंड ऑफ लॉजिक इज दॅट? त्या 10वीतल्या 87% साडी निवडण्याची काही संबंध आहे का? मला इंटरेस्ट नाहीये या सगळ्यामध्ये. ए, तुला तर इंटरेस्ट निर्माण करावा लागेल ना. हा, आता हे बघ, साधी गोष्ट आहे. भारतातल्या प्रत्येक नागरिकाला आपला पंतप्रधान कोण आहे हे समजून घेणं गरजेचं असतं की नाही? असतं की नाही, सांग? येस ऑफकोर्स. हा, मग तसंच आहे बाळा. काय? लग्न ठरलेल्या प्रत्येक मुलीला साड्यांमधलं कळणं अत्यावश्यक आहे. हा, बरोबर आहे तुझं, मी येते. इम्पॉसिबल. मला माहितीये उत्तम चहा करते ती, मी प्यायलाय ना तिच्या हातचा चहा. दम बढिया. हा, एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. झिंग चिक्का झिंग चिक्का. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. घना, घना, तू कुठे जाणार आहेस? अरे मी कुठे जाणार नाहीये, मी आलोय सायकलिंग करून. अरे जा. हं? अरे बायकांचं शॉपिंग आहे घरात. मग महाभयंकर असतात ते, म्हणजे जत्रेतला भुलं भुलैयासारखे असतात ते. म्हणजे तू आत जाशील पण बाहेर कसं यायचं तुला कळणार नाही. म्हणजे नेमकं काय असतं? मला सांग, आपलं शॉपिंग कसं होतं? 5 मिनिटात. हा, म्हणजे आपलं कसं असतं, T20 सारखं असतं. म्हणजे आला बॉल, ठप्पाटप मारला, छक्के चौके, आउट, संपला विषय. बायकांचं तसं नाही. आला बॉल टुक्कू, दुसरा बॉल टुक्कू, चालूच असतं टेस्ट मॅच सारखं. अरे एक काका, अरे टेस्ट मॅच आणि भूल भुलैया ह्यांचा काय संबंध? चल चल, मला काय अरे ऐक 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 ऐक, तुला मी निर्वाणीचा सल्ला देतो, अजूनही ऐक. घरात थांबू नकोस. बायका तुला साड्यांबद्दल चॉईस विचारतील आणि समजा तू मत दिलंस तर तू मेलास.
आणि नाही दिलं तरी तू मेलासच. चल चल, एवढं कठीण नसेल रे. हे बघ म्हणजे त्याने विचारलं ना साडी कशी, आपल्याला आवडली तर सांगायचं आवडली, नाही आवडली तर सांगायचं नाही आवडली. अरे बाबा, बायकांचं एवढं सरळ नसतं रे. आता समजा बायकांना साडी आवडली नाही, त्या विचारणार कशी दिसतीये, तू म्हणलास छान आहे, हा त्यांना आठ्या पडणार, डोळे सुजणार, घसा सुकणार, आणि मग आयुष्यभर त्यांनी न आवडलेली साडी कशी नेसली हे तुला ऐकवणार. समजा त्यांना साडी आवडली, त्या विचारणार कशी दिसते, तू म्हणणार नाही ठीक आहे, हा तर मग त्या म्हणणार की तुला चॉईसच नाहीये, तुला ॲस्थेटिक सेन्सच नाहीये, सौंदर्य दृष्टीच नाहीये. समजा त्यांनाही साडी आवडली, तुलाही साडी आवडली, तर तुझं आवडणं हे त्यांच्या आवडीवर कसं अवलंबून आहे ह्या त्या भासवणार. तुला चॉईसच नाही स्वतःचा ह्या त्या ठसवणार. आणि समजा नाही तुम्ही समजा आता मी काय सांगतोय ते, मला एक असाइनमेंट आहे, त्यामुळे मी घरी नसणार आहे. अरे वाचलास गड्या. इकडे तुझा काय प्लॅन आहे? पण मी चाललोय पिक्चरला. काकू, सुप्रिया, तिने परवानगी दिली आणि पैसे पण दिलेत मला. काय? अरे क्या बात आहे दिघा काका, आज तुझ्याकडे चक्क पैसे आहेत. क्या बात आहे. माझ्याकडे पैसे आहेत. मग बाबूकडे जाऊन 2 हात टाकावेच का? काय? अरे कुठल्या पिक्चरला जावं विचार करतोय मी. बोट पकड. 5 बोट. अरे मल्टिप्लेक्सला 5 पिक्चर असतात ना, कळत नाही. ठरलं. बाबूचा अड्डा. या ना या ये घर आहे. आपके घर आने के बाद ना मुझे ऐसे लगता है जैसे कि मैं हमारे इंदौर के घर में आई हूँ. इतना अच्छा लगता है ना मुझे. नाहीतर इकडची घर ही एवढी खुराड है की नाही. या हाँ ये ग, या ना इकडे या, इथे बसूया आपण. या बसा. साड़ी वाला नहीं का आला? येईल की एवढ्यातच येईल. और बाकी कोई दिखाई नहीं दे रहे. म्हणजे सुगरण भाभी, वल्लरी, सगळं महिला मंडळ आहे. पुरुष मंडळींनी मात्र पळ काढलेला आहे. अच्छा ही हुआ. ते काय म्हणाले, तुम्ही बायका काय हवा तो गोंधळ घाला, तुमचा एवढा कलकलाट होईल, आम्ही आपले बाहेर जातो. हो ना. आणि बरेच आहे ना, नाहीतरी पुरुषांना काय कळतंय साड्यांमधलं. साड्या म्हणजे कसं त्या आपली बायकांची मक्तेदारी. एकदम सही. तुला कुठली घेऊया? बनारसी शालू आवडेल तुला? हो चालेल, मला कुठलीही चालेल. हे नंतर बघू. बस मी आधी चहा टाकते. अरे भाभी, आप क्यों तकलीफ ले रही है? राधा करेल ना चहा एकदम बढ़िया. हाँ करशील का ग गब्बू? हो हो करेन ना. करेगी चाय. मी तुला ते चहा साखरेचं वगैरे. नाही मी मागच्या वेळेस केलंय ना मी, त्यामुळे मला माहिती आहे. हो. ऐक ना सुप्रिया, वल्ली, हुहू आणि माई पण घेतात चहा. आणि परी. आणि हो आपण तिघी. सगळ्यांसाठीच कर. हा सगळ्यांसाठी. आप बैठिए ना. हो. बैठिए. हाँ करेल चहा करेल. अगदी गुणाचे हो राधा. त्या पण ना चहा कर. काय चहा कर. आधी थोडं माहिती असेल तर तयारी करता येते ना. आधीच त्या साड्यांमुळे गोंधळायला झाले. एवढ्या माणसांचा चहा. माऊली, अरे घाबरू नका, आपल्या कुटुंबात तुमचे स्वागत बरं का. काय मुलगी सासरी आल्यानंतर प्रथम स्वयंपाकघरात येते ना, तो दिवस मोलाचा. तुम्हाला काही मदत हवी का माझ्याकडून? नाही मी याआधी केलाय एकदा इकडे चहा. मी करीन मॅनेज. थँक्स. तुम्ही कराल हो माऊली मॅनेज, पण कसं आहे स्वयंपाकघरातलं मॅनेजर मी आहे ना, त्यामुळे काय लागलं तर मला फक्त हाक मारा. माऊली असं म्हटलं की मी लगेच येईन. माऊली फ्रीज मध्ये आलंय.
आलं आलं हो आलं आलंय. तुम्हाला घनश्याम माऊलींचे गुपित सांगू का? म्हणजे बायकोला आपल्या नवऱ्याचं गुपित माहीत असलं पाहिजे. हो. काय? खाण्याचा आवडता पदार्थ, हो का? आळूचं फतफद येतं ना तुम्हाला? हा अळूचं फतफद मी लक्षात ठेवेन. आणि काय लागलं तर मी आहेच ना, मला हाक मारायची. हो माऊली असं म्हटलं की मी लगेच येईन. हो येतो. वहिनी कुठे आहे? वहिनी अच्छा आहेत का? या लवकर. काय पटेलराव, किती उशीर केलात? माई आजी झाला थोडा उशीर, काय म्हणताय? तिकडे मागे. पण ते लग्नाची खरेदी म्हणजे थोडा उशीर होतेच ना. आता मागच्या घराचं काम संपत मागतच नव्हतं, पण आता देर आहे दुरुस्त आहे. अभी देर हुआ म्हणून मग तुम्ही घाई घाई में पळून जायगा असं? अगं सुप्रिया, असं नाही, आपण एवढं घरी बोलावून साड्या खरेदी करतोय त्याला काय अर्थ राहिला ना. मग नाही अभी कोई अपॉइंटमेंट नाही आहे. काळेच्या घरी यायचं, मग काय दुसरा काम घेईल काय मी? काय वल्लरी बेन? लिसन, मी सुप्रिया, ही वल्लरी. सुप्रिया बेन, मला काही ठाऊक नाही काय? आता तुमच्या घरचं कार्य म्हणजे आमच्याच घरचं कार्य ना. आपले जुने संबंध आहेत ना. हो, गोड बोले आहेस हो अगदी. इस बार का माल देखोगे ना आप तो बस हाँ आर्ट है, डिजाइन है, हाँ सभी प्रकार का माल लेके आया मैं. कलमकारी, दस्तकारी, हाँ हाँ डिजाइन साड़ी भी है. इस बार तो आप बस देखते रह जाओगे. लिसन लिसन, वो क्या शादी का लग्न घर आहे ना, मग ते असं डिझायनर नको आम्हाला सगळ्यांना ना ट्रॅडिशनल साड्या दाखवा. हो की नाही? त्याची कमी नाही आहे. पेशवाई, नारायणपेठ, चंदेरी, महेश्वरी, ब्राकेटची पैठणी, जिजामाता, बनारसी, इंदोरी, मुगा सिल्क. देवकी बेन, तुम्ही मुगा सिल्क ट्राय करा. हा भारी भारी जचे तुमच्यावर. लग्नानंतर नाव काढायला माझं तुम्ही काय साडी चूज करून दिली म्हणून. त्यांना दे. अरे तू धर्मात ना. हळूहळू आराम से. व्हेरी पटेलराव घ्या. व्हेरी माझ्या नात सुनेचा हातचा पहिला चहा घ्या. अरे वा 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 वा. पटेल बाई, या आमच्या होणाऱ्या सुनबाई राधा. एकदम सुशील आणि सुंदर आहे हा तुमची भाऊ. आपल्या घनश्यामची आणि यांची तर परफेक्ट मॅचिंग होऊन चालली. हा ते कसं जसं पैठणी मध्ये मोर आणि बनारसी शालू मध्ये ते लाल रंग असते ना, तशी एकदम जसते यांची जोडी. अय्या, पटेल काका मुक्त छंदातल्या कविता करतात की काय? ते साड्या विकतात. मला खुश करण्यासाठी म्हणू नका, खरंच आहे गुणाची आमची राधा. आणि ह्या तिच्या बेबी प्राची आत्या इंदोरून आल्यात खास. तुमच्या साड्यांनी या खुश झाल्या ना तर तुम्ही खरे. प्राची बेन, आप चिंता नहीं करो, एकदम खुश हो जाएंगी आप. हाँ हाँ, लेकिन हमारा इंदौर तो साड़ियों के लिए मशहूर है, याद रखना. फिर तो बनाने वाले ने ये कलेक्शन आपके लिए बनाया है. आप निश्चिंत रहो. हाँ
गब्बू साखर कमी टाकलीस का बाळा? साखर टाकलीसच नाही तू? एकदा का सराव झाला ना की मग बघ सगळा स्वयंपाक कसा करशील. घरी करतेस ना? हा घरी करतेस ना चटाचटा, तसं इथे करशील. एका लग्नाची दुसरी गोष्ट. माझ्या दारी पिंगा झिंग चिक्का झिंग चिक्का. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. हो आत्या बिघडलं कुठे? छान झालाय ग चहा. फक्त साखर नाहीये एवढंच. नाहीतरी आपण म्हणतो ना हल्ली साखर जास्त खाऊ नये म्हणून. नाही 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 नाही, तुम्ही अजिबात आपल्या सुनेची बाजू घेऊ नका. इतना नाही आता नाही. काय आहे, रोज तीच बनवते अहो चहा. पण आज आपलं उगीच काहीतरी फॅड आहे हो नुसतं डायटिंगचं, दुसरं काही नाही. स्वतः चहात साखर घेत नाही ना, म्हणून आपल्यालाही असाच पाजवते. काय आहे नाही, कारण रोजचा सकाळचा चहा आणि नाश्ता आमची गब्बूस तर बनवते. मग आता मी कुठे करते चहा आणि ब्रेकफास्ट? पप्पा करतात. अगं नाही नाही, महेश दादा करतोच ग आमचा. हो देवकी भाभी हिला ना पप्पांचं खूप आहे. आणि की नाही स्वतःचं कौतुक केलेलं गब्बूला अजिबात आवडत नाही. जा ना आता साखर घेऊन ये जा. अहो राहू दे हो, कशाला रागवताय बिचारीला. हा मला माहितीये उत्तम चहा करते ती. मी प्यायलाय ना तिच्या हातचा चहा. आज जरा धानलीत विसरली असेल, त्यात काय हो एवढं. आणि चहा काय, आमची खात्री आहे सगळं काही उत्तम करत असणार आमची राधा. नाही ऍक्च्युली मला अगं घाबरून जाऊ नकोस, कोणी काही बोलणार नाही. काय ग देवकी? अगं कशाला एवढी गांगतेस? काच फुटली की नाही का लोक म्हणतात शुभ शकून झाला, तसंच आपण म्हणूया. माझा तर अर्धा झाला देखील. हूँ तो रोज ते बिना शक्करनी चाय पिऊ शू. हा गुड फॉर हेल्थ यू नो. बघ काय नाही पण राहू दे, जे कोणी प्याले नसतील त्यांनी द्या, मी जरा तो सुधारून आणते. आणखीन थोडा टाक दे. अगं हो नाही आणि आता आणेल ना, तिला सवय आहे ना बिघडलेले पदार्थ दुरुस्त करण्याची. ना मी पण जाते त्यांच्या मदतीला. अगं कापू द्या, मी करू का? अगं नाही ठीक आहे, तुम्ही जा ना साड्या बघायला, मी करते. अगं खरंच काहीच झालं नाहीये. हे बघ ना, मी साखर घातली. आता फक्त ना साखरे बरोबर हे बघ थोडासा चहाचा मसाला घालायचा, आणखीन छान लागतो चहा. मला खरं तर येतो चहा करता खरंच. पण मगाशी काय झालं की म्हणजे ऍक्च्युली मी साखर घातली होती असं मला वाटलं, त्यामुळे मग आणखीन घातली तर गोड होईल चहा म्हणून मग नाही घातली. सॉरी. अगं वेडी सॉरी काय? हे बघ नव्या नवरीचे ना असे गोंधळ व्हायचेच. घरच्या माणसांच्या ना खूप अपेक्षा असतात ग तिच्याकडून, त्याचं प्रेशर येतं. मी समजू शकते. एकदा का सराव झाला ना की मग बघ सगळा स्वयंपाक कसा करशील. घरी करतेस ना? हा घरी करतेस ना चटाचटा, तसं इथे करशील. फक्त ना हे घर तुला मनापासून आपलं वाटलं पाहिजे, मग जमेल सगळं व्यवस्थित, हो की नाही? ऍक्च्युली स्वयंपाक म्हटलं ना की मला असं थोडंसं हे होतं, म्हणजे आपण लिसन तू खूप टेन्शन घेतलंस. हं बस बस, तू मी पाणी देऊ तुला? हो बस देते.
हे पहिल्यांदा आले होते ना आमच्या घरी तेव्हा माझा पण असाच गोंधळ झाला होता. शेवटी काय की आपल्याला एका अनोळखी घरी परक्या वातावरणात जायचं असतं. मुलींचा असाच गोंधळ होतो. बरं त्या घरातल्या माणसांविषयी त्यांच्या आवडीनिवडीविषयी काही माहिती नसते आपल्याला. आपल्याला मनापासून वाटत असतं ग की आपण हे जे काय केलंय ना ते आपल्या नवऱ्याला घरातल्या सगळ्या माणसांना खूप आवडावं. पण मग हे असं होतं. आता तुझं झालं ना तसं. मी 10वीच्या परीक्षेला निघताना जेवढी घाबरले नव्हते ना तेवढी घाबरली आता खरं तर. अगं हा म्हणजे मला असं वाटतंय की पळून जावं. नाही म्हणजे एवढं नाही वाटत आहे. मग माझे चित्रकलेचे सर म्हणायचे की खोडरबर नाही वापरायचं. म्हणजे आपल्याला खऱ्या आयुष्यात घडलेल्या घटना खोडता येत नाहीत ना तसंच. पण मला आता खरं तर वाटतंय की असं खोडरबर वापरता आलं असं तर खूप बरं झालं असतं. म्हणजे गोष्टी खोडता आल्या असत्या ना घडलेल्या. म्हणजे मी आता चहा केला बिनसाखरेचा ते कोणाला कळलंच नसतं. आता सगळ्यांना वाटणार की मला चहा येत नाही. लिसन, एवढं काहीही झालेलं नाहीये. घरातली सगळी माणसं समजून घेतील. आणि चल बाकीचं जाऊ दे. तुला गंमत सांगते. हे आले होते ना आमच्या घरी पहिल्यांदा जेवायला तेव्हा मी चुकले होते. तुम्ही? मी चुकले होते. मी वरण करताना त्यात मिठाऐवजी दे मार साखर घालून ठेवली. हे अजूनही रागावलं की कधी कधी मला बोलून दाखवतात. मी पहिल्यांदा आलो होतो तुमच्याकडे जेवायला तेव्हा तुम्ही मला भात आणि बासुंदी खाऊ घातलं. मिठाच्या आणि साखरेच्या प्रमाणाचं ना पावसासारखं असतं. कधी कधी हमखास चुकतं आणि कधी कधी अगदी चुकून बरोबर पडतं. जा उठत जा बाहेर जा. नाही नको मी तुमच्या बरोबरच येते हो. अगं जा बरं. चल जा जा. कुठली साडी आवडते ते बघ. मी येते पटकन. काकू हे कुठे ठेवू? ते अगं हा वल्लरी बेन तुमच्यासाठी एकदम परफेक्ट आहे. पेशवाई दाखवू का? नको मला पेशवाई. माझ्याकडे 3 आहेत. मला ना असा मस्त नवीन कलर हवाय. असा ट्रेंडी साडी हवी आहे मला. काय म्हणालीस तू आई? अगो ट्रेंडी साडी. तू आमच्यासारखं नको ना बोलूस. तुझ्या वेळेला शोभत नाही ते. आमच्यासारखी तू बोलतेस ते चालतं का तुला? मला डिझायनर दाखवा. ही बघी वल्लरी बेन ही बघा सेपर नेट. हा एकदम छान दिसेल. कोणी बोलणारी बी नाही का तुम्हाला एवढी मोठी छोकरी आहे म्हणून. साड्यांच्या गडबडीत सगळे विसरलेत की तू चहात साखर घातली नव्हतीस. तू पण आता डोक्यातून काढून टाक. चला साड्या बघूया. हो सुंदर. ये गई. चल आता कोणाला पाहिजे? ऍक्च्युली ते कलर कॉम्बिनेशन नाही आवडलंय मला. ती नाही आवडली मला. त्या साडीला ही बॉर्डर असेल तर बघा. एका लग्नाची दुसरी गोष्ट. एका लग्नाची दुसरी गोष्ट. अहो पटेलराव आणखी दाखवा जरा. नाजूक काठाचे असेल तर. हा आहे ना. आमच्या परीसाठी घ्यायची मला. हो मायाची तुम्ही साडी घेणार मला? मग अगं घरचीच ना तू. आपल्या शामरावाच्या लग्नाच्या निमित्तानं होईल सवय. सारखी दबड 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 करतेस ना. साडी नेसली की आपोआप येतो नाजूकपणा. काय दाखवा. और पटेल जी
मेरे लिए ऐसा वो काट पदर आता है ना, वो काट पदर चाहिए, लेकिन ऐसा वो काय म्हणतात ग, पोत ट्रॅडिशनल पोत अलग म्हणजे ट्रॅडिशनल. ही बघा एक नंबर आहे. छाने नाही का म्हणजे हे नको ना, टिपिकल कॉम्बिनेशन आहे हे. निम्म्या बायका ह्याच कॉम्बिनेशनच्या साड्या नेसून असतात. ऐसा एकदम वेगळा ऐसा ऑड कलर कॉम्बिनेशन. ती छान आहे बघ ती. कोई बात नाही सुप्रिया बेन, मी माझं ऐकताय का? तुम्ही हिरवी कंच साडी ने, तुम्हाला सांगते ते काजोल आहे ना, काजोल तिने स्वतःच्या लग्नात हीच साडी नेसली होती. तुम्हाला सांगते कशामुळे, कारण तुमचा फेस कट कलर आहे नाही, ते काजोलचा कलर आहे ना, ते एकदम सेम टू सेम आहे, एकदम मॅचिंग आहे. एकदम मस्त खुलून दिसेल तुम्ही ते काजल. दिखाव वो जो है ना, वो दिखाव काय आहे ते दाखव. घ्या एकदम. ही बघ अगं, ही पण आहे कंच काजोल, एकदम मस्त. हो ग, घे घे, छान दिसेल तुला. तेच ना. ए नको, ही नको. अगं वो दुसरा वाला अलग. अगं घे ना. नको. अगं कळलंय मला ना लग्नाचा दिवस दिसतोय, अख्खा दिवस डोकं खाल माझं. वो अभी माझं राहू दे, माईंसाठी दाखवा. माई तुम्हाला कोणती नवारी पाहिजे? पटेलराव, इतकं जरी काम असलेलं नको मला. अहो त्या भारानच वाकून जाईन मी. मग तुम्हाला माईंसाठी ना गुलबक्षी रंग दाखवा, माईंना आवडतो. अगवी हो हो की, आप्पांचा आवडता रंग आहे. काय माहिती, असंच काही नाही हो, जे असेल ते दाखवा. हे बघा तुमचा गुलबक्षी. गुलबक्षीच हवी, पण यात चौकड्या नाहीयेत का? हा ये लीजिए माई. मायाजीने रंग निवडला गुलबक्षी, डोक्याखाली घेऊन आठवणींची उशी. अगं कशी बशी अगं बास. अगं हिला अचानक असं काय झालं? नाही नाही, अचानक नाही, असं होतं तिला अधून मधून. अच्छा अच्छा. पटेल जी, आपके पास कोई इंदूरी साड़ी नहीं है? होगी कैसे नहीं, ये लीजिए. जी नहीं, रहने दो रहने दो. हमारे इंदौर में तो इससे भी अच्छी साड़ी मिलती है. आपने बहू के लिए कौन सी चाहिए? हाँ, मैं तो कहता हूँ सभी साड़ी रख लो ना, पर हर एक डिजाइन की, हर एक तरह की एक एक साड़ी रहनी चाहिए बहू के पास. ये लो. काय ग, अगं तू गप्प का, सांग ना कुठली हवी तुला. नको. अगं नको काय, लग्न आहे ना तुझं, तुझ्या पसंतीची साडी नको घ्यायला. नाही म्हणजे तुम्ही करा पसंत, तुम्हाला आवडेल ती आवडेल मला. अगं बघ ना, तुझ्या पसंतीची एकतरी साडी हवीच. हो. सासूबाईचा चॉईस ते सुनबाईचा चॉईस आहे का? देवकी बेन, या सगळ्या साड्या तुम्ही बाजूला काढले ना, तर मी काय म्हणते, डोळे बंद करून आंगडी मोकले देऊ. म्हणजे डोळे मिटून बोट ठेवून द्यायचा, सुनबाई ओके म्हणेल. वा वा, असं कसं, ती सांगेल ना तिला काय हवं नको ते. आमच्या सुनबाई फार चोखंदळ आहेत बरं. अहो अशा भारी भारी साड्या काढेल ना मी, एक सुनबाईची खरेदी 5 मिनिटात आटवेल बघा. ऍक्च्युली ते कलर कॉम्बिनेशन नाही आवडलंय मला, नाही त्या काठाच्या रंगामुळे खूप डल वाटते साडी. हो ग. हा, मला जरा दुसरी दाखवता. हा दाखवते ना. ऑरेंज नाही, मागची ती बघू जरा. हे बघा. नाही ही नाही, त्याची बॉर्डर आहे ना, चालेल ना? हो हो, अगदी अगदी. ती बॉर्डर आहे ना, ती नाही आवडली मला. त्या साडीला ही बॉर्डर असेल तर बघा ना जरा, कॉम्बिनेशन वाईज. ही साडी तुम्ही बघा. ही कोणती आहे? ही चंदेरी साडी आहे ना. हा, जुना हिस्ट्री आहे याचा. ते राजपूत राणी आहेत ना, ते लोक ही साडी नेसायचे बघा. चंदेरी म्हणजे मध्य प्रदेशातली ना? हा हा, तिकडच्या. मुघल काळात खूप मोठे तागे व्हायचे या साडीचे, हत्तीला गुंडाळत येतील एवढे. हा हा हा, तीच आहे तीच आहे. अगं या साडीचे मुघल काळात बरीच माहिती आहे ग तुला. जनरल नॉलेज. हा, कळलं कळलं मला. हा. जा जा, राधाला घेऊन जा बाहेर.
चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट सुख घाली माझ्या दारी पिंगा झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट सुख घाली माझ्या दारी पिंगा. साड्यांच्या खरेदीला यायचं म्हणून नेटवरनं सगळी माहिती काढली मी. बघा हे आहे ऍक्च्युली अच्छी लगी बरी आहे पण तसं काठ वेगळा नाहीये तुमच्याकडे. ये बाजू में रखते ना नाही दूसरा बाजूला नको ती नको. ए ये नहीं अच्छी कलर दे कॉम्बिनेशन. यामध्ये बॉर्डर जी आहे ना ती तुम्हाला वेगळी करता येतं. नाही यांच्याकडे काकू ती राहू दे ना तुमच्या अंगावर. ती राहू दे. नाही काकूंच्या अंगावर. कुठ ती 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 साडी नेसून दाखव. अंगावर घेऊन दाखव. ड्रेप कर. आवडली आवडली तेवढ्यात पटकन पटकन पटकन. हो नाही साडी नाही आहे ही चांगली पण त्याच्यावरचे ते डॉट्स आहेत ना खडे खडे आहेत ना ती यांच्या अंगावर जी ड्रेप केली त्याच्यावर डॉलर बुट्टीवर ते खडे लावता येतील का? असं कॉम्बिनेशन करता येईल आपल्याला. कलर स्कीम किंवा हे बदलता येईल. रंग ऍक्च्युली चांगला आहे. आवडली ना? हो आवडली. छान छान. अगदी योग्य निवड आहे हो तुझी. अहो एका हात तर मुलं नाकारून आमच्या शामरावाची निवड केली आहे राधानं. तुम्हाला काय वाटलं हे सहजासहजी होईल? आणि अशा 5 साड्या निवडायच्या आहेत काय? पाणी मिळेल काय? 5 निवडायचे. ही पण तुमचीच आहे बेबी त्या. हो का? देवकी भाभी लेकिन आप इंदौर आइए. इससे 101 बढ़िया आपको मिलेगी. म्हणजे पटेलनी पण खूप छान साड्या दाखवल्या एकदम बढ़िया. आणि डिस्काउंट पण दिला की. आमची सुप्रिया आहे ना भाव करण्यात एकदम तरबेज आहे. हो ना? बेबी ती कोसा साडी होती ना ती खरं म्हणजे खूप आवडली होती मला. नाही पण ती लग्नात घालता येण्यासारखी नाही ना. तरी काय झालं? मैं बता रही थी आपको लेना चाहिए था. अरे शादीच्या वेळेस आपण घेऊ शकतो ना साड्या वगैरे. पण राधानी घेतलेली साडी मात्र नंबर 1 आहे. हा चोखंदळच आहे आमची सून. दमलो मी जेवून. क्या बात है यार. काय जेवण होतं. राधा तू ना रोज अशी आमच्याकडे जेवायला येत जा. म्हणजे काय होईल तुझ्या निमित्ताने आम्हाला पण रोज असं पंचपक्वान्नांचं जेवण मिळेल. आता इथेच राहायला येणार ना ती. मग तिच्याकडून काय हवं ते बनवून घे. पंचपक्वान्न वगैरे. हो करशील ना? हो. बाय द वे झाली का तुमची खरेदी? अरे काय विचारू नकोस. एकदम छान.
मी दाखवते ना तुला माझी साडी. आणि अरे आपल्या कुहुनी सुद्धा साडीच घे. आई 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 मी काय म्हणतो म्हणजे काय नंतर मला सुप्रिया काकू आणि वल्ली काकूच्या पण साड्या बघायला लागतील ना, तेव्हाच बघतो ना एकत्र सगळ्यांच्या साड्या, नाही का? बर बर. बरं मी काय म्हणतो आई, असं मस्त भारी जेवण झालेलं आहे, तर तुम्ही बसा गप्पा मारत सगळे. मी जरा सॉरी सॉरी. कळलं कळलं मला. हा जा जा राधाला घेऊन जा बाहेर. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.